वा वा तिलोत्तमा, कट कुणाचा, कारस्थान कुणाचं, आणि सगळं खापर तुम्ही माझ्यावर फोडताय. म्हणजे या सगळ्यासाठी मला जबाबदार धरून मोकळे होताय. तिलोत्तमा, खरं सांगतेय, अगदी खरं सांगतेय की मला सुद्धा या डॉक्टरने अंधारात ठेवलं होतं आतापर्यंत. तो जो व्हिडिओ आहे ना सानिकाचा, तो मलाही अर्धवटच दाखवला होता त्याने, आणि त्या व्हिडिओच्या जोरावरच त्याने आपल्याला दोघींना वेठीस धरलं. 50 लाख रुपये उकळले माझ्याकरवी तुझ्याकडून. अगं, तुझा खरा गुन्हेगार तर हा डॉक्टर आहे, हा फ्रॉड डॉक्टर. बस करा भैरवजी, सारं खापर माझ्यावर फोडू नका. फार पूर्वी सानिका जे म्हणाली ते अर्धवट सांगून मी तुमच्याकडून पैसे उकळले होते. पण हेही खरं आहे की जेव्हा तुम्ही मला शोधून काढलं तेव्हा मी तुम्हाला सारं सत्य सांगितलं होतं. तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवला होता आणि त्यात सानिकाने कोणालाही दोषी ठरवलं नव्हतं. पण तुम्हाला त्रिलोत्तमा मॅडमचा बदला घ्यायचा होता, म्हणून सानिकाच्या अर्धवट व्हिडिओचा गैरफायदा घेऊन तुम्ही सगळ्यांना ब्लॅकमेल केलेला आहे. ब्लॅकमेल ब्लॅकमेल ब्लॅकमेल, बस करा. मी काय कोणी सराईत गुन्हेगार आहे हा, ब्लॅकमेल करायला? तरी तुला असं वाटतंय ना की मी ब्लॅकमेल केलं? तर हो, केलं मी ब्लॅकमेल, केलं. पण का केलं हा? कशासाठी केलं हे कोणी विचार केलाय? नाही केलाय. तिलोत्तमा, तू तर माझ्या जीवाभावाची मैत्रीणच ना ग. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी लेक, माझं संगीत, माझं गाणं, माझ्या घराण्याची प्रतिष्ठा माझ्याकडनं हिरावून नेली. माझी तारा माझ्यापासून लांब गेली. आणि ही सावली आजवर हिच्या आणि हिच्या कुटुंबाचा एकमेव आधार होती. भैरवी वजे. उठ म्हटलं की उठायची, बस म्हटलं की बसायची. पण आता माज आला हिला, कारण माझी गरज संपली ना. संपली माझी गरज. आता ही मलाच दाब दाखवते. मग ठरवलं मी, आता हिला उद्ध्वस्त करायचं. सगळे उपकार विसरली, वचन विसरली, मग अशीच कशी सोडून देऊ हिला? आणि जर हिला उद्ध्वस्त करायचं असेल ना, तिचा आधार उद्ध्वस्त केला पाहिजे ना आधी. आणि त्या आधाराची सगळ्यात भक्कम भिंत होतीस तू तिलोत्तमा, तू. स्वतःला माझी मैत्रीण म्हणवतेस. माझ्या बाबतीत इतकं सगळं होऊन गेल्यानंतर एकदा तरी माझ्या बाजूने विचार केलास? माझ्यासाठी उभी राहिलीस? नाही जगलीस तू आपल्या मैत्रीला, मग मी तरी का तुझी पर्वा करू? मग ठरवलं, आता ह्या गोष्टीचा बदला घेण्याची संधी आली आहे माझ्या समोर चालून. मग का सोडू मी तुला? तुझ्याही आहेच की गत आयुष्यातल्या चुका. म्हणून या डॉक्टर साखरेला गाठलं मी. त्याने दाखवला मला तेव्हा तो व्हिडिओ, जो आधी त्याने मला अर्धवट दाखवला होता. तो पूर्ण व्हिडिओ त्याने मला दाखवला. पण मी ठरवलं की नाही, आता हाच व्हिडिओ गाठीशी धरून तुला संपवायचं. तुझ्या मनात भीती भरली मी सानिकाची. आणि मग अनामिकाला मी तुझ्या आयुष्यात आणलं, सानिका बनवून. पण शेवटी तू एकटी माझं टार्गेट कधीच नव्हतीस ना. कारण हिचा दुसरा भक्कम आधार होता तुझं लाडका लेक हा सारंग.
यानेच अख्ख्या जगाला ओरडून ओरडून सांगितलं होतं ना की भैरवी वजे कशी खोटारडी येते. मग ठरवलंच होतं या दोघांना मला अजिबात सुखात बघायचं नव्हतं. या दोघांना कायमचं दुःखी करण्यासाठी मी अनामिकाचं लग्न सारंगशी लावायचा कट केला. पण नाही, एक पाऊल लांब होते मी माझ्या प्रतिशोधापासून, एक पाऊल. पण या सावलीने येऊन माझा सगळा खेळ उधळला. भैरवी, मला ना आता तुझी कीव येते, बाकी काही नाही. तू एक चांगली आई नाही होऊ शकलीस कधीच, एक चांगली गुरु नाही होऊ शकलीस, चांगली प्रामाणिक मैत्रीण तर तू कधीच नव्हतीस. तेव्हा हा आव तर तू आणूच नकोस. तू स्वतःच्या रक्ताच्या नात्यांना बाहेर बाजारात विकायला मांडलीस. माझ्या मुलीचा असा वापर केलास तू, म्हणजे तिचं आयुष्य तर संपलंच, शेवटच्या क्षणी तिच्या आत्म्याला शांती पण लाभू दिली नाही. शिव शिव शिव, किती कारस्थानी बाई आहे ही. पण गुरुजी, तुम्ही तर हे सगळं चांगल्या कार्यासाठी करत होतात ना? मग तुम्ही माझ्यावर संशय घेऊ नका. मी चांगल्या कार्यासाठीच हा विधी करत होतो, पण त्यामध्ये या बाईचे इतके वाईट हेतू असतील मला काहीच कल्पना नव्हती. मग विधी करायचंय? तुमची इच्छा असेल तर करूया. तुम्हाला संतती सुख हवं असेल तर हा विधी करूया. एक मिनिट गुरुजी, अनामिकाने मला एक व्हिडिओ पाठवलाय, तो आधी मी तुम्हा सगळ्यांना दाखवते. या घरात मला सावलीचं नाही तुझं अस्तित्व हवंय. या मेंदळींनी सगळ्यांनी मिळून माझा अपमान केला होता ना, म्हणूनच त्या काशीच्या एवढ्या मोठ्या विद्वान गुरुजींना मॅनेज केलं मी. ते संतती विरहावरचा उपाय वगैरे जो काय आहे ना, तो सगळं झूट आहे, झूट. मला जेव्हा कळलं ना की या सावलीच्या कुंडलीत हा संतती विरहाचा योग आहे, तेव्हाच सगळी चक्र फिरू लागली माझ्या डोक्यात. मी म्हटलं बास, हीच ती वेळ आणि हीच ती संधी. आता वेळ आली आहे या घरावर असा घाव घालायची की एक घाव दोन तुकडे.